श्री शिवलीलामृत अध्याय 13. दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिवपार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकासुराचा वध. श्री गणेशाय नमः. दक्ष यज्ञाचा विध्वंस. सूत सांगतात, प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला. तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले. हे वृत्त शंकराला समजताच त्याने उग्र अवतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला. पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभू तपश्चर्येला निघून गेले. दाक्षायणी, जी सती या नावाने ओळखली जाते, तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. ती अत्यंत शिवभक्त होती. तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते. तारकासूर, तायकाक्ष, विदुन्माली हे तिघे शिवभक्त होते. त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते. शंकरांनी पशुपात्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या पुत्रांचा नाश केला. ते ऐकून तारकासूर खवळला. तारकासुराचा वध शिवपार्वतीच्या पुत्रांपासून होणार हे विधिलिखित होतंय. शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवांनी मदनाची मदत घेतली. पण शंकराने मदनाला भस्मसात केले. मदन पत्नी रती हिला शोक अनावर झाला. तेव्हा इंद्राने तिचे सात्वन केले. द्वापार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले. शिवपार्वती विवाह. इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्येला सुरुवात केली. त्या योगे प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले. मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. स्कंदाचा जन्म. तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता. सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले. शिवपार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिले. अग्नीने ते 6 कृतिकांना दिले. त्यायोगे त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला. तेव्हा एक चमत्कार घडला. ते 6 गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले. कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिकीय. यालाच स्कंद या नावानेही ओळखतात. तारकासुराचा वध. तारकासूर आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. देवांनी स्कंदाला सेनापती पद दिले. तारकासूर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला. सर्वांना आनंद झाला. पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला, पण त्याने तो नाकारला. सुतांनी स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितले. तिचे श्रवण केल्याने सर्व दुःखे दूर होतात. श्री सांब सदाशिव शरणार्पणमस्तु.